नमस्कार मित्रांनो, मी विवेक. नुकतीच माझी ग्रॅज्युएशन डिग्री कंप्लीट करून मी गावाला आलो. गावाला आल्यानंतर माझे ऑनलाईन लेक्चर्स आणि प्रॅक्टिस सुरू होती. तर त्या ऑनलाईन लेक्चर्स आणि प्रॅक्टिस करता करता थोडंफार बोर व्हायला लागलं, म्हणून थोडेफार फोटो आणि व्हिडिओतले थोडे किडे असल्यामुळे मी माझा पहिला ब्लॉग करण्याचा विचार केला. आणि गावातही एक कार्यक्रम करण्याचं ग्रामस्थांनी ठरवलं होतं. ग्रामस्थांच्या कार्यक्रमाचे शूट घेऊन मी आज माझा पहिला ब्लॉग शूट करत आहे. पुणे नाशिक महामार्गावर असणारा मंचर या गावापासून 12-13 किलोमीटर खाली आल्यावरती लागणारे एक छोटंसं गाव, माझं गाव मेंगडेवाडी. हिरव्याशा छायेखाली आभाळाच्या मायेखाली, हिरव्याशा छायेखाली आभाळाच्या मायेखाली जिव्हाळ्याची साद घाली रे गाव माझे, गाव माझे, गाव माझे, गाव माझे, गाव माझे. या छोट्याशा गावातलं सुंदर असं वैशिष्ट्य म्हणजे सर्वांच्या नवसाला पावणारा आणि या सर्व पंचकृषीमध्ये प्रसिद्ध असलेला स्वयंभू श्री गणेश मंदिर. असं हे आमच्या गावचं छोटं आणि सुंदर असलेलं मंदिर. या मंदिराची सेवा करणाऱ्या काही ग्रामस्थांनी मिळून 1974 साली एका मंडळाची स्थापना केली, श्री गणेश नवतरुण मंडळ मुंबई. 2024 मध्ये या मंडळाला 50 वर्ष पूर्ण झाले, म्हणून श्री गणेश देवस्थान ट्रस्ट आणि श्री गणेश नवतरुण मंडळ मुंबई यांनी एक भव्य दिव्य कार्यक्रम करण्याचं ठरवलं, मंदिराला सोन्याचा कळस बसवण्याचा. मंदिराला सोन्याचा कळस बसवायचं ठरवण्यात आलं होतं, म्हणून श्री गणेश देवस्थान ट्रस्ट मेंगडेवाडी यांनी एक जाहीर आवाहन केलं होतं सोन्याचे मणी किंवा आर्थिक स्वरूपात दान करण्यासाठी. या आवाहनास वाडीतील ग्रामस्थांनी आणि भाविक भक्तांनी भरभरून प्रतिसाद दिला. जवळजवळ 1 महिना या आवाहनास प्रतिसाद आल्यामुळे पुढील येणाऱ्या संकष्टी चतुर्थी आणि अंगारक योग हे दोन्ही एकाच दिवशी येत असल्यामुळे तो दिवस हा सुवर्ण महोत्सव साजरा करण्याचा दिवस म्हणून ठरवण्यात आला. 25 जून 2024. गजानना गजानना पार्वती नंदन गजानना विघ्न विनाशक एकदंताय गौरी पुत्र गजानना. आता मंदिराला सुवर्ण कळस बसवायचा म्हणजे असा छोटा मोठा कार्यक्रम थोडी होता, म्हणून त्या कळसाची भव्य दिव्य अशी मिरवणूक काढून त्या कळसाची स्थापना करायची असं ग्रामस्थांनी ठरवलं. आणि या मिरवणुकीची सुरुवात आपल्या महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृतीने झाली. सवारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली, गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या राम घोषात इंद्रायणी. या सुवर्ण कलशासाठी सर्वात जास्त सोनं हे महिलांच्या नावे दान झालं होतं, म्हणून तिथे उपस्थित सर्व महिलांचा सत्कार करण्यात आला. देवा
सत्कार झाल्यानंतर महिलांचा आनंद मात्र दुप्पटच झाला. बघता मिरवणुकीत एवढे लोक जोडले होते ना, सुरुवातच्या टोकापासून शेवटच्या टोकापर्यंत जायचं म्हणलं तरी पाय दुखायला लागले असते. संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा, सगळ्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा. संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा, सगळ्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा. तुला 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 देतो संदेश आम्हाला देवा, सगळ्या लोकांसाठी आदेश दिला देवा. माणुसकीचा मंत्र दिला, प्रेमाचा पावन ग्रंथ दिला, तुझ्या आम्हाला तू कुलराजा धन्य झाला देवा. पूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा, सगळ्याला प्रेमाच्या तुझा रंग दिला देवा. संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा, सगळ्याला प्रेमाच्या तुझा रंग दिला देवा. मन सुंदर सुंदर जसा मोगरा, सदा फुलीचा साज नाचला. ही जाळी तुझी वाऱ्याशी डोले, रात्री ताऱ्यांशी बोले, शेवंतीने स्वप्न सजवला, संग भक्ती रमूया. गावाबाहेरच्या रस्त्याने गावाला वळसा घालून वाजत गाजत आणि थाटामाटत ही मिरवणूक गावात आली. आणि अखेर भीमाशंकरचे प्रसिद्ध साधू बालब्रह्मचारी दत्तगिरी महाराजांच्या हस्ते या कलशाची स्थापना करण्यात आली. असाच माझा पुढील येणारा व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.